नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील जायगाव येथे भारतीय आयुर्वेद आणि आध्यात्मिक योगपीठ संचालित शिवधाम सरकार या केंद्रामध्ये आयुर्वेद, निसर्गोपचार, पंचकर्म, फिजिओथेरपी, ॲक्युपंक्चर तसेच आध्यात्मिक उपचारांची सांगड घालून रुग्णांना सर्वसमावेशक सेवा दिली जाते। आचार्य डॉक्टर मोहनपुरी महाराज पंचदशनाम जुना आखाड्याचे नागासाधू व आयुर्वेदाचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली दर रविवारी, मंगळवार आणि गुरुवारी दरबार भरतो। येथे नाडी परीक्षणानुसार आयुर्वेदिक औषध देण्यासोबतच मानसिक व आध्यात्मिक उपचारासाठी यंत्र, मंत्र, तंत्र, होम हवन यांचा उपयोग केला जातो। शिवधाम सरकारमध्ये 100 बेडचे पंचकर्म हॉस्पिटल, रुग्णांसाठी निवास व कॅन्टीनची सोय, पॅरालिटिक रुग्णांसाठी स्वतंत्र 100 बेडची सुविधा, हाडांच्या व सांध्यांच्या तक्रारींसाठी बोन सेटिंग मशीन, कास्य थाळी उपचारामुळे होणारा आराम तसेच डोक्याचे विशेष आयुर्वेदिक लेप यांसारख्या आधुनिक पारंपरिक उपचारांची सांगड आढळते। व्यसनाधीन रुग्णांना येथे केवळ औषधोपचार नव्हे तर शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक उपचारांचा एकत्रित आधार देऊन व्यसनमुक्त केले जाते। अमावस्या व पौर्णिमेला कर्मदोष, पापबाधा, गृहबाधा, भूत प्रेत बाधा, नकारात्मक ऊर्जा, व्यवसाय, विवाह, धनकारभारातील अडथळे, मुलांचे 7 दिवस 14 वर्षे व महिलांच्या विशेष समस्या यांसाठी धार्मिक पूजन व हवन केले जाते। रुग्ण केवळ शरीराने नव्हे तर मन आणि आत्मेनेही मजबूत असला पाहिजे या ध्येयातून केंद्राची स्थापना करण्यात आली। आचार्य डॉक्टर मोहनपुरी महाराज यांनी सर्व प्रकारच्या रोगांवरील आयुर्वेदिक आध्यात्मिक उपचारांसाठी नाशिक जिल्ह्यातील हे केंद्र विश्वासाने मोठ्या प्रमाणावर रुग्णांना आकर्षित करीत आहे। याबाबत अधिक माहिती आचार्य डॉक्टर मोहनपुरी महाराज यांनी दिली आहे। भारतीय आयुर्वेदिक आध्यात्मिक योगपीठ शिवधाम सरकार उभारण्यामागे नेमकी प्रेरणा काय होती, काय सांगाल? ह्यामध्ये आयुर्वेदामध्ये कुठल्याही रोगावर त्याचं रोगनिदान करून जे आपण औषधं देतो तर अर्ध्याधिक रोग जे आहेत हे मानसिक आणि शारीरिक असे सांगितलेले आहेत। म्हणजे कुठलाही रोग असो, रोगाचे 2 प्रकार, शारीरिक व मानसिक। तर शारीरिक रोगावर आपण योग संशोधन केलेली औषधं आपण देतोय, परंतु जे त्याच्या मनावर परिणाम करणारं असं जे आहे यंत्र, मंत्र, तंत्र, पूजन हे सर्व करावं लागतं। हे केल्याने त्याच्या मनावर चांगला परिणाम होतो व रोग प्रतिकार क्षमता त्याची वाढून शरीराची जी एंडोक्राइन सिस्टीम आहे ते एंडोक्राइन सिस्टीम पूर्णपणे कार्यरत होतं व पॉझिटिव्ह अप्रोच त्याचा रोग निवारणासाठी खूप चांगला या पूजन आणि हवनाचा फरक पडतो। म्हणून आम्ही भारतीय आयुर्वेद किंवा अध्यात्म योगपीठ म्हणजे आयुर्वेद आणि अध्यात्म या दोघांची आम्हाला सांगड घालायची होती। त्या दृष्टीने हे आम्ही शिवधाम सरकार नाशिक हे स्थापन केलेलं आहे। कारण की नाडी परीक्षणमध्ये कबूतर चाल, तितर चाल, हंस चाल अशा पद्धतीची आणि ह्याला जो वैद्य असतो त्या वैद्याला फार म्हणजे असं गाढ ज्ञान असणं जरुरी आहे। असा एक्सपिरियन्स होऊन ते बरोबर आपल्याला त्या नाडीच्या चालीवरून आपल्याला उदाहरणार्थ हंस जसा चालतो, संत हंस चालतो तशी जर नाडी असेल तर त्याला कफ रोगाचं लक्षण असतं। आणि जे कबूतर चाल असेल किंवा तितर चाल असेल तडतड तडतड तड अशी नाडी चालणे असं जर असेल तर मग त्याला पित्त प्रकृती समजलं जातं। आणि वात प्रकृतीमध्ये खूप अशी कृश आणि कडक नाडी चालते अशी तंबुराच्या तारासारखी। तर हे पुरातन आपल्या ऋषीमुनींनी ही केलेली खोज आहे। नाडी परीक्षणमध्ये वातज, पित्तज आणि कफज ह्याचं डायग्नोस करून आपण रोगापर्यंत आपण रोगाचं जे आहे निदान करतो व रोग काय आहे हे वैद्याला त्वरित करता येईल। शास्त्रशुद्ध आयुर्वेदिक औषधे बनवताना कोणत्या गोष्टी विशेष पाहिल्या जातात? शास्त्रशुद्ध औषध बनवताना आम्ही जे काही शक्य आहेत अशा वनस्पतींचा ज्यावेळेस आम्ही कलेक्शन करतोय जंगलामधनं त्यावेळेस ॲक्च्युली विधिवत पद्धतीने ओम नमो भैषज्ये भैषज्ये धन्वंतरी नमः अशा पद्धतीचे यंत्रमंत्र करून आणि त्या विशिष्ट वनस्पतीचं पूजन करून त्याला आपल्याला आमंत्रण द्यावं लागतं की हे वनस्पती देवता आपल्यामध्ये जे काही रस, रक्त, जे काही आपल्यामध्ये गुण आहेत, जे आपल्या पंचांगामध्ये गुण आहेत ते आमच्या मानवाच्या कल्याणाकरता त्याचा उपयोग होऊ दे। असं काही 25% वनस्पतींचं आम्ही तिथं पूजन करून त्या वनस्पतीनंतर जंगलामधून आम्ही त्याला आयुर्वेदिक औषधं बनवण्यासाठी त्याचा उपयोग घेतोय। हजारो नागरिक जे व्यसनाधीन गेले होते ते पूर्णपणे बरे झाले आहेत। व्यसनमुक्तीसाठी दिली जाणारी 100% आयुर्वेदिक औषधं कशा प्रकारे कार्य करतात, काय सांगाल? ॲक्च्युली जो काही व्यसनी मनुष्य असतो, कुठलाही असो, तंबाखू, गुटखा, दारू, बिडी, सिगारेट कुठलाही असो,
अशा रुग्णाला एक्झॅक्टली काय होते की त्याच्या शरीरामध्ये ते निकोटीन आणि अल्कोहोल जाऊन जाऊन आपल्या शरीरामध्ये जे काही ब्रेनवर म्हणजे जे आपल्या शरीरामध्ये आता मी तुमच्याशी बोलतोय तर बोलत असताना माझ्या मनाला काही समजतं, शरीराला काही समजतं आणि त्वरित आपल्याला त्याचं रिप्रोडक्शन करायचं म्हणजे इलेक्ट्रिसिटी वेव्स तयार, ते म्हणजे आपल्या ब्रेनमध्ये न्यूरॉन्स असे लाखो करोडो बसलेले आहेत. ते न्यूरॉन्स त्यांचे भस्मसात झालेले असतात. तर ते अल्कोहोल घेऊन घेऊन ते न्यूरॉन्स भस्म झाल्यामुळं त्यांना सर्व म्हणतात बाबा दारू पिऊ नको, दारू पिऊ नको, परंतु त्याला काही एक समजत नाही. तो उठला की सरळ जाऊन दारू पितो, कारण की त्याची आकलन शक्ती जी आहे, त्याला जे काही रिप्रोडक्शन करायचं आहे, त्या जे काही मॅग्नेटिक फील्ड त्याच्या शरीरामध्ये न्यूरॉन्समध्ये आहे ते सर्व डिस्टर्ब झालेलं असतं. एक्झॅक्टली आम्ही न्यूरॉन्सवर काम करतोय आणि इथं नुसतं आयुर्वेदिक औषधच दिलं जात नाही, तर त्याच्या मनावर परिणाम करणारे यज्ञ, मंत्र, कारण की त्याच्या मनालाच आपल्याला संतुलित करावं लागतं. शारीरिक आणि मानसिक अशी दोन्ही त्याला आपल्याला औषधं द्यावे लागतात. कर्म, अध्यात्म आणि विशेष विधी तसेच काही रोग पूर्वजन्माच्या कर्मामुळे होत असल्याचे जाणवते, त्याबद्दल काय सांगा? हो, निश्चितच. म्हणतात जैशी करणी वैशी भरणी, ही जी काही म्हण आहे ही फार म्हणजे प्रचलित आहे आणि फार पुरातन सतयुगापासून चालत आलेली आहे. तर मित्रांनो, ह्यामध्ये आपण ऍक्च्युअल आपले कार्य करत असताना आपल्या हातनं जी काही चुका होतात त्या चुकांचा तुमच्या मनावर परिणाम होतो आणि मनावर परिणाम झाल्यानंतर तशा पद्धतीचे दोष तुमच्या शरीराला लागतात. आणि आमचं आयुर्वेदशास्त्र पण सांगतंय की पूर्वजन्माचा कर्मपाक, कर्मविपाक आणि आपले जे पूर्वज असतात त्यांचा जो काही कोप आपल्यावर असतो, ह्या सर्वांमुळं निश्चितच आपल्याला म्हणजे 75% रोग जे आहे ह्यामुळेच ते होतात. महिलांच्या शारीरिक व मानसिक समस्यांसाठी आयुर्वेद व आध्यात्मिक उपचार कसे दिले जातात आपल्या इथे? महिलांसाठी काय होतं की महिला ज्या आहेत, आता आपण म्हणतो की ठीक आहे आपला जो समाज आहे हा पुरुष प्रधान समाज आहे, परंतु मित्रांनो एक लक्षात घ्या, तो पुरुष प्रधान होण्यासाठी त्यामागे जे नारी शक्ती आहे, जी स्त्री शक्ती ही फार मोठी असते. स्त्रियांच्या बाबतीत असं पाहण्यात आलेलं आहे की पुरुषांपेक्षा एक अंग त्यांना जास्त असते, म्हणजे त्यांना प्रजोत्पादन म्हणजे आपल्याला जे नवीन जे काही आपली पिढी आपली व्हायला पाहिजे जे होतंय आपली, तर ते एक त्यांना गर्भपिशवी हे त्यांना जास्तीचं दिलेलं असतं. त्यामुळे त्यांच्यावर ती एक निसर्गाने मोठी एक पुरुषापेक्षा जास्त जबाबदारी टाकलेली आहे. अधिक संपूर्ण परिवाराचं संस्कृतीमध्ये राहून त्या घरामधील तिचा म्हणजे पती, मुलं, घरातील आणखी ज्येष्ठ मंडळी ह्या सर्वांचं करून पाहणे म्हणजे तिच्या शरीरामध्ये ऍक्च्युली आहे ना की तिचा प्रतिकार क्षमता कमी झालेला असतो आणि तिची मानसिकता जी आहे ती सर्वांचं मन घेऊन तिला संसारामध्ये समाजामध्ये वावरावं लागतं. त्यामुळं आम्ही इथं प्रत्येक रविवारला आणि प्रत्येक पौर्णिमा आणि अमावस्येला महिलांसाठी एक आम्ही असं एक मार्गदर्शन आम्ही इथं करतोय की बा आपण वावरत असताना आपण खरं नारी शक्ती फार मोठी शक्ती आहे, तर अशा शक्तीला कुठेही ती कमजोर नको व्हायला ह्यासाठी शारीरिक मानसिक इथं मुक्त आमच्यातर्फे आम्ही त्यांचे लेक्चर आमच्या आश्रमामध्ये देतोय. तर कोणी इथं येऊन प्रत्येक रविवारला त्याचा फायदा घेऊ शकतात किंवा काही मंडळ आहेत ते पण डायरेक्टली आमच्याकडे येऊ शकतात किंवा तुमच्या मोहल्ल्यामध्ये येऊन आम्ही पण त्यांना प्रोत्साहित करतो. स्त्रियांना जे काही प्रदरसारखे जे कॉमन आजार असतात हे का लागतात, स्त्रियांना वातेचे प्रकार का लागतात, ह्याबद्दल पण आम्ही निःशुल्क सेवा देण्यासाठी तयार आहोत. व्यवसाय वाढ, नोकरी, विवाह अशा समस्यांचे आध्यात्मिक मार्गाने निवारण कसे होते, गुरुजी काय सांगा? आध्यात्मिक मार्गाने निश्चितच निवारण होतं. मित्रांनो, जे काही आपण कार्य करतोय हे कार्य करत असताना समाजामध्ये आपल्याला आपली ओळख काय आहे, आपली पहिचान कशी आहे, तुम्ही एक शैक्षणिकदृष्ट्या तुम्ही पूर्ण डेव्हलप झालेला तशी तुमचं आहे की तुम्ही एक इमानदार म्हणून तुम्ही जीवन जगताय असं आहे की तुम्ही समाजसेवा करत असता तुम्ही त्यामुळं आहे. तर ही जी छाप आहे मित्रांनो, ही छाप आहे ना संपूर्ण समाजामध्ये पडते आणि त्यामुळं आपलं जे प्रत्येकाचं जे आभामंडल आणि व्यक्तिमत्व आहे ते व्यक्तिमत्व आपणच ठरवत असतो. परंतु हे असं ठरवत असताना जर आपल्या अज्ञानामुळं आणि काही चुकांमुळं जर आपण काही वेगळ्या मार्गाला लागलो आणि समाजामध्ये आपल्याला जर स्थान मिळत नसेल किंवा आपला विवाह होत नसेल किंवा काही, तर आपण निश्चित आमच्या आश्रमामध्ये या. इथं यम, नियम, ध्यान, धारणा, समाधी इथं पूजन पण केले जातात आणि त्यामुळं तुमचं आभामंडल आणि तुमचं व्यक्तित्व वाढून तुम्ही समाजामध्ये आणखी जे आहे निर्भयपणे तुम्ही उभं राहून तुमच्या ह्या सामाजिक प्रश्न सुटू शकतात. व्यवसायाच्या आहेत किंवा तुमच्या लग्नाच्या आहेत त्या पण सुटू शकतात. जाता जाता नागरिकांना काय संदेश द्या?
मी एवढंच तुम्हाला सांगेल की भारतीय संस्कृती जी आहे, आपली संस्कृती, भारतीय संस्कृती ही संस्कृती फार पुरातन संस्कृती आहे. आणि ह्या संस्कृतीमध्ये जे काही आपल्या खान पान, ज्या काही विधी आहेत किंवा आपण समाजामध्ये कसं वागायला पाहिजे, ह्या सर्व जे आहे हे आपण पाळायला पाहिजे. आणि आपल्या देशामध्ये जे काही युनिटी इन डायव्हर्सिटी म्हणतात, प्रत्येक धर्माचे लोक आहेत. मित्रांनो, आपण फार नशीबवान लोक आहोत की आपल्याला सर्वांच्या चालीरीती हे सर्व घेऊन आपण आपल्या देशामध्ये आपण जीवन जगतोय. आणि सर्वांना घेऊन जर आपण एकत्र चाललोय आणि आपण निश्चित आपण आपलं मन सुखी करा, म्हणजे तुम्हाला रोगच लागणार नाही. आणि जर काही रोग लागले तर मग कुठले वात पित्त कफ कुठलेही असो, ह्याबद्दल मुक्त मार्गदर्शन आपल्या शिवधाम सरकारमध्ये मिळतंय आपल्याला. आणि कुठलाही रोग जर आपल्याला झालेला असेल, डायरेक्टली तुम्ही सर्जरी वगैरे केल्यापेक्षा सुरुवातीला आयुर्वेदाला 2-3 महिने आपण द्यायला पाहिजे. निश्चितच आपला रोग बरा होईल. आपल्या आयुर्वेद जे आहे हे आपल्या अथर्ववेदामधनं आलेलं आहे. त्याचा प्रसार प्रचार होणं फार जरुरी आहे. लोकांपर्यंत अजूनही त्याचा प्रसार प्रचार पाहिजे तसं झालेला नाही आहे. आपण काही झाले की सुरुवातीला महागडं ट्रीटमेंट करतोय. मित्रांनो, छोट्या छोट्या ट्रीटमेंटमध्ये आपण नीट होत आहे. आणि आपले जे काही रोग असतात ते निर्भयपणे आम्ही इथं निःशुल्क सेवा ठेवलेली आहे. कोणालाही भेटण्याचा काहीही कुठलाही कन्सल्टिंगचे पैसे इथं पडत नाहीत. तुम्ही या आमच्या शिवधाम सरकारमध्ये कुठलाही रविवार किंवा गुरुवारला आणि आपले रोग निदान करा आणि सुखी जीवन जगा, दीर्घायू जीवन जगा. ओम नमो नारायण. भारतीय आयुर्वेद एवं अध्यात्म योगपीठ शिवधाम सरकार नाशिक महाराष्ट्रामध्ये हे रुग्णांसाठी पंचकर्म, षटकर्म, फिजिओथेरपी, ॲक्युपंक्चर, मॅग्नेटोथेरपी, आयुर्वेद, निसर्गोपचार, हिप्नॅटिझम हे सर्व असं एक आम्ही भारतीय आयुर्वेदिक आध्यात्मिक योगपीठामध्ये हे सर्व लोकांना, भारतीय लोकांना रोगापासून मुक्ती मिळवण्यासाठी हे एक आम्ही आश्रम तयार केलेला आहे. ह्या आश्रमामध्ये लोकांना सर्व रोगापासून मुक्ती मिळण्यासाठी हे एक वरदान ठरणारं हे एक शिवधाम सरकार आम्ही साकारलेलं आहे. आयुर्वेदिक औषधांचं महत्व कसं पटवून द्याल आपण? आता हे आयुर्वेदिक औषधं आपण जे आहे, एखादी फार्मसी औषधं बनवतो, ती फार्मसी कोणाची तरी असते. परंतु आता हे जे काही आयुर्वेदिक औषध आहे, आपण रुग्णांसाठी, येणाऱ्या रुग्णांसाठी शिवनाथ आयुर्वेदिक प्रॉडक्ट्स कंपनी म्हणून आपण शिवधाम सरकारमध्ये फक्त हे औषधं इथं रुग्णांसाठी दिल्या जातात. आता हे आसावरिष्ठ आहेत. हे आसावरिष्ठ प्रॉपरली आपण 6 महिने फर्मेंटेड करतो. ह्यामध्ये कुठलेही सोडियम बेंडेट किंवा सायट्रिक ॲसिड असं कुठलंही काही नसून हे प्रॉपर आयुर्वेदाचेच फक्त प्रॉडक्ट तयार आहेत. 6 महिने याला फर्मेंटेड केलं जाते. आणि हे औषधं आम्ही स्वतः जंगलामधून जे आहे ह्या वनस्पती आपण कलेक्ट करतो, जसं अश्वगंधा आहे, टेटू आहे, बिवडा आहे, गुडवेल आहे, अशा वनस्पती, आणि त्या शास्त्रशुद्ध पद्धतीने एकत्रित करून रुग्णाला रोगनिदान करून दिल्या जातात. आपण जे वस्त्र आता परिधान केलेलं आहे ते भगवं वस्त्र आहे, त्यामागे नेमकी काय भूमिका, नेमकी काय आहे? ह्यामध्ये मी आयुर्वेदिक प्रॅक्टिस करत असताना मला असं जाणवलं की ज्यावेळेस आपण ॲज अ डॉक्टर रुग्णाला आपण नाडी परीक्षण करून औषधं देतोय, परंतु आध्यात्मिक क्रिया करत असताना आपण कुठंतरी संलग्न असलं पाहिजे. म्हणून मी पंचदशनाम जुना आखाडा हे जे आपल्या भारतामध्ये आहे त्याचा मी एक नागासाधू आहे. आणि हे वस्त्र परिधान केल्यानंतर म्हणजे आम्ही रुग्णांना जे आहे अग्निहवन वगैरे ज्यापासनं जे काही शास्त्रामध्ये आमच्या सांगितलेले आहे की देव, गंधर्व, राक्षस हे जे काही पीडा असतात, नजर लागणे, हे सर्व काढण्यासाठी ॲक्च्युली ह्या म्हणजे आध्यात्मिक आणि मॉडर्न आयुर्वेदा ह्याची मिक्सिंग करण्यासाठी मला जे आहे मी पंचदशनाम जुन्या आखाड्याचा नागसाधू आहे. शिवधाम सरकार या आश्रमामध्ये आपण रुग्णांसाठी काय काय सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या आहेत, काय सांगाल? रुग्णांसाठी सर्वात आधी इथं आमचं हे कल्चरल एक मंदिर आहे. ह्या मंदिरामध्ये नवनाथ, भगवान शिव, गुरुदत्तजी अशा आम्ही मूर्ती ठेवलेल्या आहेत. त्यानंतर ते तिथं वेटिंग रूम आहे रुग्णांसाठी. त्यानंतर रुग्ण आल्यानंतर एक 100 बेड असं एक पंचकर्म आयुर्वेदिक हॉस्पिटल आम्ही यामध्ये उघडलेलं आहे. यामध्ये 100 रुग्णांना राहण्याची व्यवस्था आहे. त्यानंतर ही बिल्डिंग जी आहे ही कॅन्टीन आहे. इथं एकाच वेळेला साधारणतः 100-200 लोक जेवण करू शकतात. हा ॲक्युपंक्चर विधी आहे. पंचकर्मामध्ये ॲक्युपंक्चर विधी आहे. ॲक्युपंक्चर विधीने
इथं विशिष्ट जे मर्म असतात आपल्या शरीरामध्ये, त्या मर्माला आपण स्टिम्युलेट करून शरीराचे जे काही अंतःस्थावी ग्रंथी असतात, त्या अंतःस्थावी ग्रंथी ज्या आहेत त्या कार्य करतात. हा एक व्हायब्रेटर आहे. आपल्या शरीराचे जेवढे स्नायू असतात, या सर्व स्नायूचे टोकं जे असतात तळपाय आणि तळ हातामध्ये असतात. इथं व्हायब्रेटर केल्यामुळं काय होतं की ब्रेनला विशिष्ट पद्धतीची चालना घेऊन मज्जातंतू व मज्जारज्जू हे चांगल्या पद्धतीने कार्य करतात. शिवधाम सरकार आश्रमामध्ये पॅरालिटिक जे पेशंट आहेत, ह्या पॅरालिटिक पेशंटची 100 बेडची आपण व्यवस्था केलेली आहे. आणि जे काही समजा ज्यांना चालता येत नाही असे रुग्ण, म्हणजे ज्यांना उचलून आणलेले आहे, ते चालत आपल्या इथनं जातात. नो लॉस नो बेनिफिट तत्वावर फक्त आपण 7 दिवसाचे 10,000 रुपये, खाणे पिणे राहणे ट्रीटमेंट पंचकर्म सर्व त्यामध्ये इन्क्लूड आहे. घरामध्ये जशी काही मडक्याची उतरण असते, तशा पद्धतीनं आपलं शरीर जे आहे हे हाडामुळे आपलं शरीर सरळ राहतं. पण कधी कधी काय होतं की हाडाच्या सोबतच तिथं रक्तवाहिनी गेलेली असते आणि थोडंसं तो कुठं ओझं असल्यामुळं किंवा वयोमान झाल्यामुळं जर काही नसांचे प्रॉब्लेम असले तर मग काय होते की वर्षानुवर्ष ते आपलं पाठदुखी मानदुखी सर्व चालतंय. तर हे आमची बोन सेटिंग मशीन आहे. ह्यामध्ये जर एक वेळ बोन सेट केला आपण तर सर्व हाडं जे आहेत हे सेटल होतात व छोटे मोठे जे काही सायटिका आहे, मणक्याचं दुखणं आहे, कमरेचं दुखणं आहे, हे क्षणात यामुळं नाहीसं होतं. ही काश्य थाली हा एक प्रकार आहे. जर एखादं औषध आपण या काश्य थालीवर टाकलं तर ती 1000 वेळा क्लॉकवाईज आणि 1000 वेळा अँटी क्लॉकवाईज फिरतं, म्हणजे तुमच्या हाडांपर्यंत ही वस्तू पोहोचते. गरमीचे सर्व विकार ह्याने जातात. हाडं दुखणे, गुडघ्याचा त्रास हे सर्व ह्याने निघून जातोय. हा आपण डोक्याला लेप लावतो. हे जे ब्रेन आहे आपलं म्हणजे ब्रह्मांड, ह्या ब्रह्मांडामध्ये जास्त शस्त्रक्रिया पण करता येत नाहीत. आयुर्वेदाने असा एक लेप लावल्यानंतर आपण याला हिट करतो. हिट केल्यानंतर बऱ्याचशा काही ज्या शरीरामधल्या ज्या डोक्यामधल्या ग्रंथी आहेत त्या व्यवस्थितशीर स्त्राव करतात. समजा पिच्युटरी ग्लँड आहे, ती पिच्युटरी ग्लँड हे सर्व ग्लँडचं रक्षण करण्यासाठी लाळेसारखा पदार्थ इथं पाजळत असतो. तर लेप आणि स्वेदनामुळं पॅरालिसिस सारखे आजार जे आहेत हे पूर्णपणे नीट होतात. नेहमी डोक्यामध्ये काही आपल्याला डोकं दुखणे वगैरे किंवा जे काही आपल्या ब्रेनच्या समस्या आहेत त्या सर्व समस्या ह्यामुळं नीट होतात. आपल्या शिवधाम सरकारमध्ये हा आता एक कॅन्सरचा रुग्ण आलेला आहे, परंतु ह्यांना जिभेचा कॅन्सर झालेला आहे. हे विलिंग नाही आहेत करण्यासाठी, कारण की यांना माहिती आहे की आपण रेडिएशन घ्या, केमो घ्या, संपूर्ण शरीर जे आहे हे खराब होऊन जातं. आणि मित्रांनो, आयुर्वेदामध्ये खूप चांगले असे गंडूश असे बरेचसे काही प्रकार असे आहेत आयुर्वेदामध्ये की कॅन्सर पूर्णपणे नीट केला जाऊ शकतो. इथं आमच्या होम विधी होतात. यंत्र मंत्र तंत्र इथं रुग्णांवर केल्या जाते. ह्याचा प्रत्येक रुग्णावर मानसिकदृष्ट्या खूपच चांगला याचा असर होतो. शिवधाम सरकार म्हणजे देवादिदेव महादेवाची परंपरा जी आहे ब्रह्म विष्णू महेश ह्यांनी चालवली. आणि नंतर नवनाथ हे ॲक्च्युली त्या सतयुगामधले मोठे डॉक्टर्स आणि ते सायंटिस्ट होते. आणि ज्यावेळेस भिक्षा मागायला जात होते तर त्यावेळेस भिक्षा मागत असताना मग समाजामध्ये त्यांना विचारायचे की ह्याला असा रोग आहे तसा रोग आहे, आपल्या झोडीमधून काढून ते काही आयुर्वेदिक औषधं द्यायचे आणि त्यांनी समाजाची सेवा केलेली आहे. जे रुग्ण आहेत मित्रांनो, ह्या रुग्णांचं जे मानसिक बल आहे हे पूर्णपणे खचलेलं असतं. त्या मानसिक बलाला जर आपल्याला वाढवायचं असेल तर आम्हाला होम हवन निश्चितच करावं लागतं. आणि अशा पद्धतीचे होम हवन केल्यानंतर त्याच्या शरीरामध्ये रोगप्रतिकार क्षमता मानसिकदृष्ट्या वाढून कुठल्याही रोगाला नष्ट होऊ शकतो. प्रत्येक अमावस्या व पौर्णिमेला इथं होम हवन हा प्रकार केला जातो. सिद्ध नवनाथ ह्यांचे यंत्रमंत्र इथं केल्या जातात. ह्या आधुनिक युगामध्ये याला तेवढं महत्त्व नाही, परंतु मित्रांनो, मनावर कार्य करणारं संपूर्ण जगामध्ये आजपर्यंत कुठंही काहीही औषध नाही आहे. ते औषध म्हणजे फक्त अग्निहवन. आपल्या शिवधाम सरकारमध्ये व्यसनी रुग्णांना नुसतं फक्त इथं व्यसनमुक्तीमध्ये ॲडमिटच केलं जात नाही,
तर त्यांच्यावर शारीरिक व मानसिक असा दोन्ही याचा प्रभाव औषधं व अध्यात्म ह्या दोघांचाही प्रयोग करून निश्चितच अशा रुग्णाला व्यसनापासून आमच्या शिवधाम सरकारमध्ये मुक्ती दिल्या जाते. व इथं रुग्णाला ज्यावेळेस आपण ॲडमिट करतोय त्यावेळेस नो लॉस नो बेनिफिट तत्वावर त्याला इथं 1 महिन्याचं ॲडमिशन दिलं जातं. हा आपल्या शिवधाम सरकार आश्रमाचा हा मेस आहे. एकाच वेळेला इथं साधारणतः 100 ते 200 लोक जेवण करू शकतात. आणि इथं आम्ही रुग्णांना जेवण देत असताना त्याचा रोग काय आहे त्या रोगानुसारच त्याला डाएट दिला जातो आणि संपूर्ण जेवण हे आम्ही ऑर्गॅनिक पद्धतीचं तयार करतो आणि सात्विक पद्धतीने त्याला जेवण दिला जातोय. शिवधाम सरकारमध्ये येणाऱ्या भाविक भक्त व रुग्ण यांच्यासाठी आम्ही नवनाथ ब्रह्म विष्णू महेश गुरुदेव दत्तजी आणि भगवान शिव यांची विधिवत पद्धतीने दररोज पूजन करून ब्युरो रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक.